दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव यांचं नॉमिनेशन आपण भरलेलं आहे। आपण पाहिलं की कार्यकर्त्यांमध्ये, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता। एवढं कडक उन्हाळा असताना देखील हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज आपल्या यामिनी जाधवताईंचा भरायला लोक आले होते। यावरून लोकांमध्ये या मतदारसंघामध्ये घेऊन एक उत्साह आहे, एक जोश आहे आणि खऱ्या अर्थाने हा दक्षिण मुंबई महायुतीचा बालेकिल्ला आहे। महायुतीचा बालेकिल्ला असल्यामुळे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार यामिनीताई जाधव प्रचंड मताधिक्याने विजयी होतील। गेले 2 वर्ष महायुतीने केलेलं काम, राज्याचा झालेला विकास आणि 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये मोदी साहेबांनी केलेला विकास, या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जातो पुढे। बाकी आम्ही काही कुठलाही दुसरा मुद्दा आमचा नाही, फक्त विकास आणि विकास। आणि म्हणून गेले 2 वर्षामध्ये आमच्या सरकारच्या अगोदरच्या सरकारमध्ये जे काही निगेटिव्हिटी होती, जे सगळे प्रकल्प बंद पडले होते, सर्व काम ठप्प होतं, आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं प्रचंड कामं सुरू झाली। या राज्यामध्ये सर्वांगीण विकास सुरू झाला आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य डबल इंजिनचे सरकार या 2 वर्षामध्ये खूप काम केलं आणि या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये यामिनी जाधवताईंना तर देणारच, परंतु मुंबईतल्या 6 जागा महायुतीच्या ज्या आहेत, या 6च्या 6 जागा महायुती जिंकणार अशा प्रकारचं वातावरण आहे। मुंबई बदलताना आपण पाहतो, मुंबई खड्डेमुक्त आम्ही करतोय, मुंबई सुशोभित आम्ही करतोय, मुंबईचं पोल्युशन आम्ही कमी करतोय, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केलाय, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या मोठ्या प्रमाणावर आम्ही दिलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये 6च्या 6 जागा पूर्णपणे आम्ही जिंकणार। MMR मधल्या पण ठाणे, कल्याण काही जागा आम्ही जिंकणार। MMR आणि मुंबई एवढं पुरतं जाणार आणि म्हणून पालघरची देखील जागा आम्ही जिंकतो। आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच विश्वास देतो की यामिनीताई जाधव आणि यशवंत जाधव यांनी या भागामध्ये केलेलं जे काम आहे, यामिनीताई आमदारकीच्या माध्यमातून घराघरात त्या पोहोचलेल्या आहेत, सर्वसामान्य कुटुंबातल्या त्या भगिनी आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे। एवढंच राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी या ठिकाणी बरंच मोठं काम केलं होतं, उमेदवार म्हणून सुद्धा त्या प्रचार यंत्रणांचा सुद्धा फायदा होणार, फायदा नक्की होईल। कारण मंगल प्रभात लोढाजींनी देखील या मतदारसंघात केलेलं काम, राहुल नार्वेकर यांनी केलेल्या मतदारसंघातलं काम, आता मिलिंद देवरा पण आमच्याबरोबर खासदार आहेत, हे सगळं जे काही काम आहे या महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल आणि नक्की ही जागा प्रचंड मताधिक्याने जिंकेल। गेले 10 वर्ष 15 वर्ष 10 वर्ष जे अगोदरचे खासदार होते त्यांनी या भागात अगदी नकारात्मक काम, हे काही विकासाचं काम केलेलं नाही, हे लोकांना माहीत आहे। त्यामुळे सरकारने केलेलं 2 वर्षाचं काम, मोदीजींनी केलेलं 10 वर्षाचं काम, याची पोचपावती या निवडणुकीमध्ये मतदार देतीलच।